नमस्कार मंडळी. सध्या स्कूल चालू झालेल्या आहेत आणि सगळ्या आयांना एकच प्रश्न पडलेला असतो की रोज डब्यामध्ये काय द्यायचं. तर ही रेसिपी मी त्यांच्यासाठी घेऊन आलेली आहे. एकदम झटपट, चविष्ट आणि पौष्टिक असे बनणारी ही रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी नक्की ट्राय करा. तर ही जी रेसिपी आहे ना, ती रवा पॅनकेकची रेसिपी आहे. म्हणजेच ह्यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्यांचा समाविष्ट केलेला आहे. तर बघा काय केलेलं आहे. 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. त्याचबरोबर गाजर, बीट, शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि खूप सारी कोथिंबीर असं काहीसं किसून आणि चिरूनसुद्धा घेतलेलं आहे. यानंतर एक पातेलं घेऊया आणि यामध्ये 1 वाटी रवा, त्याचबरोबर अर्धी वाटी दही टाकूया. यानंतर यामध्ये टाकणार आहोत किसून घेतलेला बीट, त्याचबरोबर गाजर आणि बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, कांदा आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा. हा नाश्ता पोटभरीचा सुद्धा आहे. ह्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्यांचा समाविष्ट केल्यामुळे खूप सारा हेल्दीसुद्धा हा रवा पॅनकेक बनणार आहे. त्यामुळं ही रेसिपी आहे ना, तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये नक्की ॲड करा आणि मुलं आहे ना टिफिनसुद्धा फिनिश करून येतात, ह्याची गॅरंटी मी देते. यानंतर यामध्ये मी चवीसाठी म्हणून जिरे टाकलेले आहेत. त्याचबरोबर चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंफार पाणी टाकायचं आहे. खूप दाटसरही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे, असं मिश्रण आपल्याला बनवायचं आहे. तर दही घेतलेल्या वाटीमध्येच थोडंफार पाणी टाकलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे ना, ते चमच्याच्या साहाय्यानं मिक्स करून घेत आहे. अगोदरच ह्या मिश्रणामध्ये खूप काहीसं पाणी टाकू नका, नाहीतर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे मिश्रणात जसे जसे पाणी मावेल तसे तसे पाणी टाका. चमच्याच्या साहाय्यानं सर्व असं एकजीव करून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. आणि पाहू शकता मिश्रण मात्र खूप दाटसरही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे. अशा पद्धतीने मिश्रण मात्र छान असं फेटून घेतलेलं आहे, एकजीव करून घेतलेलं आहे. यानंतर यावरती झाकण ठेवूया आणि 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. आफ्टर 10 ते 15 मिनिटानंतर झाकण खोलून पाहूया. रवा छान असा फुलला गेलेला आहे 15 मिनिटामध्ये. यानंतर या मिश्रणामध्ये आपण टाकणार आहोत चिमूटभर असा सोडा. सोड्यावरती पाणी टाकलेलं आहे, म्हणजे खूप छान सोडा जो आहे ना, तो या मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स होईल यासाठी. आणि पाहू शकता मिश्रणामध्ये अगदी बुडबुड्या यायला लागलेल्या आहेत. तर जेव्हा तुम्ही पॅनकेक बनवणार आहात ना, सोडा ॲक्टिव्ह असतो तेव्हाच तुम्ही यामध्ये सोडा टाका. म्हणजे अगदी तुम्ही बनवते वेळेस सोडा जर टाकला ना तरीही चालेल. तर गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं ऑइल टाकलेलं आहे. आता सुरुवातीला थोडंसं जास्तच ऑइल लागते बरं का, त्यामुळं नाहीतर तुम्ही म्हणशाल की खूप सारं ऑइली ऑइली आहे. तर जेव्हा आपण पहिला रवा पॅनकेक बनवतो ना, तेव्हा चिकटण्याची शक्यता असते खाली पॅनला, त्यामुळं थोडंसं ऑइल जरा जास्तच लागतं. तर इथे पळीच्या साह्यानं मिश्रण घेतलेलं आहे आणि अगदी थोडंफारच पसरवलं गेलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये सेम त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवून घ्या आणि यावरती झाकण ठेवायचं आहे. आणि गॅसची फ्लेम मात्र खूप कमीच ठेवायची आहे बरं का. अगदी क्रिस्पी जर हा रवा पॅनकेक हवा असेल ना, तर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवावी लागेल. तर हा रवा केक बनवण्यासाठी आहे ना, एका साईडला खरपूस भाजण्यासाठी साधारणतः 2 ते 3 मिनिटे, तसेच दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनिटेमध्ये, म्हणजे एकूण 5 ते 6 मिनिटामध्ये हा जो रवा पॅनकेक आहे ना, तो बनवून छान असा तयार होतो. आणि पाहू शकता अगदी सोनेरी रंग आलेला आहे, मस्त असा कुरकुरीत भाजून घेतलेला आहे दोन्ही बाजूने. तसाच दुसरासुद्धा भाजून घेऊया. आता बनवायला घेऊया दुसरा रवा पॅनकेक.
किंचितभर ऑइल टाकलेलं आहे. खूप काहीसं टाकायचं नाही आहे, कारण आता जो पॅन आहे ना तो असा ऑइली झालेला आहे. त्यामुळं मिश्रण जे आहे ना ते चिकटण्याची शक्यतासुद्धा नाही आहे. त्यामुळं तर हलकंसं मिश्रण जे आहे ना ते चमच्याच्या साहाय्याने थोडंसं पसरवलं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी वाट बघितलेलं आहे. तर 2 ते 3 मिनिट झालेलं आहे. आता झाकण आपण खोलून पाहूया. दोन्ही बाजूने मस्त जसं रवा पॅनकेक आहे ना भाजून झालेला आहे, अगदी खरपूस असा. आणि पाहू शकता किती मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे. आणि आतलं जे मिश्रण आहे ना ते सुद्धा खूप छान असं भाजलं जातं. आता मी तुम्हाला एक जो रवा पॅनकेक आहे ना तो खोलून दाखवते. बाहेरून कुरकुरीत आणि आतून आहे ना मऊ असा हा रवा पॅनकेक आहे ना, खायला खरंच खूप मजा येत होती. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल हा जो रवा पॅनकेक आहे ना तो किती मस्त झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये ही रेसिपी जरूर ट्राय करा. जर का तुम्ही ही रेसिपी तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये दिली ना तर मुलं आहे ना टिफिन फिनिश करून येतात बरं का. तर हा जो रवा पॅनकेक आहे ना तुम्ही सॉससोबत किंवा एखादी हिरवी चटणी वगैरे बनवून आहे ना एन्जॉय करू शकता. तर इथे माझ्याकडे सॉस होता, त्यासोबत आम्ही घरच्यांनी खूप एन्जॉय केला. तर तुम्हीही बनवा आणि तुम्हीही एन्जॉय करा.